नमस्कार. इरावतीचा चांगलाच पचका झालेला असतो आणि ती चांगलीच तोंडावर पापटलेली असते. त्यामुळे इरावती रमाला म्हणत असते, रमा, तू जे काही करतेस ना ते योग्य करत नाही आहेस. तुला काय वाटलं तू मला हरवलंस? नाही रमा, मी एवढ्या सहजासहजी हरण्यातली नाही. ही इरावती हार मानण्यातलीच नाही आहे. तेव्हा लगेच अक्षय बोलतो, आत्या, अगं तू हे सर्व केलंस तरीसुद्धा तुला पश्चाताप होत नाही? अगं मला तर तुझी लाज वाटते, लाज. आत्या, तू एवढ्या खालच्या तऱ्याला जाऊच कशी काय शकतेस? तेव्हा लगेच मोठ्यानी इरावती बोलते, अक्षय, तू तर गप्पच बस. अरे एक नंबरचा खोटारडा निघालास तू, खोटारडा. अक्षय, मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती. अरे तू असं कसं काय वागू शकतोस अक्षय? तेव्हा अक्षय बोलतो, मी खोटारडा निघालो? मी? अगं आत्या, माझ्या आयुष्यातली 7 वर्ष तू खाल्लीस. माझा संसार उद्ध्वस्त केलास. माझ्या मुलीपासून तिच्या आईला लांब ठेवलंस. माझ्या रमावरती अविश्वास दाखवायला तू भाग पाडलंस. तेव्हा मात्र पार्वती आजी बोलते, अक्षय, खरं तर यामध्ये सर्व गोष्टींमध्ये मी सुद्धा सामील होते. पण अक्षय, मी आज हात जोडून तुमची माफी मागते. मला माफ करा. तुमचं प्रेम संपवण्याचा मी कायम प्रयत्न केला. पण अक्षय, प्लीज मला समजून घ्या. मी मुद्दामून काहीच केलं नाही. तेव्हा अक्षय बोलतो, समजून घ्यायचं? समजून कसं काय घ्यायचं तूच सांग ना. समजून घेण्यासारखं काय राहिलं आहे? आणि मला तर आता या गोष्टीमध्ये पडायचंच नाही आहे. आता या सर्वच गोष्टी संपल्यातच जमा आहेत. तेव्हा मात्र मोठ्यानी रमा बोलते, खरं सांगू का पार्वती आजी, तुम्हाला माफी मागायची गरजच नाही. कारण ज्याला चुकींची जाणीव होते त्यांना खरोखर माफ केलं पाहिजे, एक संधी दिली पाहिजे. आणि पार्वती आजी, तुमच्या स्वभावातून मला समजतंय की तुम्हाला तुमच्या चुकांची जाणीव झाली. मला कळतंय पार्वती आजी, खरं सांगायचं तर मला आता कळून चुकलंय की काहीही चुकीचं नाही आहे. तेव्हा मात्र लगेच इरावती बोलते, तुम्हाला काय वाटलं मी एवढ्या सहजासहजी हार मानली? अक्षय, रमा, मी तुम्हाला कधीच एकत्र येऊ देणार नाही. तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करणार, तुमच्या मुलीला पोरकं करणार. तेव्हा मात्र रमा खूपच घाबरते. त्यावेळेला अक्षय बोलतोय, तुझी ही दादागिरी आहे ना, ती पहिल्यांदा बंद कर. कोण समजतेस कोण तू स्वतःला? तुझी लायकी तरी आहे का आमच्या समोर उभं राहायची? मला तर तुझी लाज वाटते, लाज. अरे तुझ्यासारख्या बाईवरती विश्वास ठेवला, हीच तर माझी खूप मोठी चूक झाली. त्याच वेळेला रमा बोलते, अक्षय, तुम्ही जरा शांत बसाल का? इरावती, हे बघ, मला काही तुला शिक्षा करायची नाही, पण तुला एवढंच सांगायचं आहे, तू नको तो बदला घेतेस. खरं तर तुला समजायला पाहिजे इरावती की तू चुकीची आहेस, पण तुला कळतच नाही. तेव्हा मात्र इरावती बोलते, चुकीची? आणि मी चुकीची असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुम्हाला शांतपणे जगू देणार नाही. हे ऐकताच रमाला खूपच राग येतो आणि रमा मोठ्याने बोलते, पुरे झालं. प्रत्येक वेळेला इरावती तुझी दादागिरी सहन केली जाते. तू जे करतेस ते मनमानी केली जाते, पण आता मात्र नाही. आता तुझा खेळ खल्लास झाला आहे आणि त्याचमुळे तू स्वतःहून जर का पोलिसांच्या स्वाधीन झालीस तर आम्हाला आवडेल. तेव्हा मात्र इरावती खूपच चिडलेली असते. त्याच वेळेला इरावतीला खूप राग येतो आणि त्यावेळेला अक्षय इरावतीला म्हणतो, तुझा हा राग आहे ना तो तुझ्याजवळ ठेव. मला तुझ्या या रागाशी काहीही फरक पडत नाही. आणखीन एक गोष्ट शेवटची सांगते, ती म्हणजे आता मला या विषयावर बोलायचंच नाही आहे. आता हे सर्व संपल्यातच जमा आहे. तेव्हा मात्र इरावती खूपच चिडलेली असते. त्याच वेळेला आपल्याला असं पाहायला मिळतं की मोठमोठ्याने रमा बोलते, इरावती, माझ्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघाली होतीस. तिलासुद्धा किडनॅप करण्याचा प्रयत्न केलास, पण तो सुद्धा डाव तुझा हाणून पडला. आता तर काय पार्वती आजींना किडनॅप केलंस. माझ्या आयुष्याची राख रंगोळी करायची होती ती केलीसच. माझ्या आईला जिवंतपणे जाळलंस. लाज नाही वाटली तुला? अगं किती पापं केलीस तू. आणि उलट तू या मालविकाला घरात आणलंस का? तर अक्षयच्या मनातील माझी जागा कायमची हिची व्हावी म्हणून. अगं पण स्वतःच्या मनाला विचारायचं ना. अक्षयच्या मनात अजूनसुद्धा रमाच आहे हे तुला चांगलंच माहिती असताना सुद्धा तू मुद्दामून हा खेळ रचत होतीस. इरावती, तुला मी कधीच माफ करणार नाही आणि तुझ्या पापाचा घडा आता भरलाय. हे ऐकताच इरावती चांगलीच गोंधळलेली असते. तिला काय बोलावं तेच कळत नसतं. त्याच वेळेला इरावती रमाला बोलते, रमा, मला माफ कर, माझं चुकलं.
तेव्हा लगेच रमा बोलते, तुझ्या या गोडगोड बोलण्याला मी फसणार नाही. इरावती रमाजवळ जात असते, हळूहळू जात असते. त्यावेळेला अक्षय बोलतोय, इरावती पहिल्यांदा मागे हो, काय चाललंय तुझं? त्यावेळेला रमा बोलते, इरावती हे बघ, उगाच नाटकं करू नकोस. त्याच वेळेला लगेच इरावती रमाजवळ जाते आणि म्हणते, रमा मला माफ कर. तिने रमाचे हात धरलेले असतात आणि शेवटी ती रमाच्या गळ्याभोवती सुरा धरते. अक्षय जर का जास्त शहाणपणा केलास ना तर इथल्या इथे हिचा जीव घेईना. तेव्हा मात्र पार्वती आजी बोलते, काय चाललंय तुझं इरावती? अगं सोड तिला, सोड. इरावती ही असली नाटकं करू नकोस. अगं स्वतः ज्या चुका केल्यास त्या मान्य कर, माफी माग. रमा आणि अक्षयचं मन खूपच मोठं आहे, ते तुला नक्कीच माफ करतील. तेव्हा लगेच इरावती बोलते, माफी माय फूट, मी यांची माफी मागणारच नाही. काही झालं तरी अरे इतके वर्षाचे प्रयत्न करते या दोघांना बाजूला ठेवण्याचे. ते प्रयत्न जोपर्यंत सक्सेस होत नाही तोपर्यंत मी यांना माफ करणार नाही म्हणजे नाही. तेव्हा मात्र इरावती खूपच चिडलेली असते. त्याच वेळेला अक्षय बोलतो, इरावती शेवटचं सांगतोय, पहिल्यांदा तू माझ्या रमाला सोड. जर का माझ्या रमाच्या आसपाससुद्धा जायचा प्रयत्न जरी केलास ना तरीसुद्धा तुझी वाट लावेन, वाट. तेव्हा मात्र इरावती खूपच चिडचिड करत असते. त्याच वेळेला इरावती मोठ्याने बोलते, अक्षय मला तू पोलिसांच्या ताब्यात देणार? मला? अक्षय तू कितीही प्रयत्न कर मला पोलिसांच्या ताब्यात द्यायचा तरीसुद्धा तू मला पोलिसांच्या ताब्यात देऊ शकत नाही. कारण मी इरावती आहे, इरावती सहजासहजी हार मानण्यातली नाही. तेव्हा मात्र अक्षय बोलतो, गप्प बस, रमाला सोड. जर का रमाच्या केसाला जरी धक्का लागला ना तरीसुद्धा तुझी धिंड काढेन, धिंड. तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो. अक्षय मोठ्याने बोलतो, नाही तू तशी ऐकणार नाहीस. तुला तर चांगला धडा शिकवला पाहिजे, पण मी सुद्धा शांत नाही बसणार. नाही ना तुझी वाट लावली तर बघ. इरावती मी तुला आधीच सांगतोय रमाला सोड. पण इरावती मात्र काहीच ऐकायला तयार नसते, ती खूपच चिडलेली असते. त्याच वेळेला अक्षय मोठ्याने बोलतो, इरावती सांगतोय ना रमाला सोड, का अशी वागतेस तू? तेव्हा इरावती बोलते, अक्षय तुझी ही नाटकं बंद कर, कारण मी या रमाला सोडणार नाही. एक गोष्ट लक्षात ठेव अक्षय, या बाईचा जीव घेतल्याशिवाय मी शांत बसणार नाही. तेव्हा पार्वती आजी बोलते, इरावती रमाला सोड. अगं नको असं वागूस, तू तुझ्या रागाच्या भरात काय करतेस कळतंय का? इरावती अगं जरा तरी विचार कर, असं का करतेस तू? तेव्हा इरावती बोलते, तू तर गप्पच बस ग. तू माझ्या आयुष्याची माती केलीसच, पण आता माझ्या प्लॅनचे सुद्धा बारा वाजवायला निघालीस. तू कितीही प्रयत्न कर तुझ्या या सुनेला वाचवण्याचे, तरीसुद्धा मी आता तुझ्या या सुनेला सोडत नाही. तेवढ्यात मात्र अक्षय जोरात इरावतीच्या डोक्यात काठीने वार करतो आणि इरावती रक्तबंबाळ होऊन खाली पडलेली असते. तेव्हा मात्र रमा अक्षयला मिठी मारते आणि घाबरून खूपच रडत असते. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, आत्ता तरी या इरावतीचा चॅप्टर क्लोज झाला असेल का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.